नमस्कार मित्रांनो, येणाऱ्या मेगा भरतीच्या दृष्टीने आज आपण सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 52 पाहणार आहोत. त्याआधी सर्व मित्रांना विनंती आहे, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका व ज्या मित्रांनी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे. त्यामधला आजचा आपला पहिला प्रश्न आहे मित्रांनो, मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, मानवाधिकार न्यायालय सुरू करणारे भारतातील पहिले राज्य पश्चिम बंगाल हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो, महाराष्ट्रातील पहिले फुलपाखरांचे गाव पारपोली सिंधुदुर्ग या जिल्ह्यात आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जंक फूडवर कर लादणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, जंक फूडवर कर लादणारे भारतातील पहिले राज्य केरळ हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक बहिष्कारासंबंधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, सामाजिक बहिष्कारासंबंधी कायदा करणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, इच्छामरणास परवानगी देणारा जगातील पहिला देश कोणता? तर मित्रांनो, इच्छामरणास परवानगी देणारा जगातील पहिला देश नेदरलँड हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, हिंदी भाषेतून ईमेल ID उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, हिंदी भाषेतून ईमेल ID उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य राजस्थान हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिला डॉग पार्क खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? तर मित्रांनो, देशातील पहिला डॉग पार्क हैदराबाद या ठिकाणी आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले क्रीडा विद्यापीठ कोठे स्थापन होणार आहे? तर मित्रांनो, भारतातील पहिले क्रीडा विद्यापीठ मणिपूर या ठिकाणी स्थापन होणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, डिझेलची घरपोच सेवा देणारे भारतातील पहिले शहर कोणते? तर मित्रांनो, डिझेलची घरपोच सेवा देणारे भारतातील पहिले शहर बंगळुरू हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, स्वतंत्र कृषी अर्थसंकल्प सादर करणारे भारतातील पहिले राज्य कर्नाटक हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले जागतिक वारसा शहर कोणते? तर मित्रांनो, भारतातील पहिले जागतिक वारसा शहर अहमदाबाद हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे राज्य कोणते? तर मित्रांनो, भारतातील पहिले ऊर्जा संवर्धन धोरण तयार करणारे राज्य महाराष्ट्र हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, तृतीयपंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे भारताचे पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, तृतीयपंथीयांसाठी धोरण जाहीर करणारे भारतातील पहिले राज्य केरळ हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य कोणते? तर मित्रांनो, भारतातील पहिले सेंद्रिय राज्य सिक्कीम हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जंगलतोडीवर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? तर मित्रांनो, जंगलतोडीवर बंदी घालणारा जगातील पहिला देश नॉर्वे हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, नागरिकांना सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, नागरिकांना सरकारी सेवा ऑनलाईन उपलब्ध करून देणारे भारतातील पहिले राज्य महाराष्ट्र हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर मित्रांनो, सामाजिक लेखापरीक्षण कायदा करणारे भारतातील पहिले राज्य मेघालय हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणत्या राज्यात देशातील पहिली किनारपट्टी पोलीस अकादमी सुरू करण्यात आली आहे? तर मित्रांनो, खाली दिलेल्या पर्यायापैकी गुजरात या राज्यात देशातील पहिली किनारपट्टी पोलीस अकादमी सुरू करण्यात आली आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, स्वतःचा लोगो असणारे भारतातील पहिले शहर कोणते? तर मित्रांनो, स्वतःचा लोगो असणारे भारतातील पहिले शहर बंगळुरू हे आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश कोणता आहे? तर मित्रांनो, जगामध्ये सर्वप्रथम प्लास्टिक उत्पादनावर बंदी घालणारा देश फ्रान्स हा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, देशातील पहिले सायबर विद्यापीठ खालीलपैकी कोणत्या ठिकाणी सुरू केले जाणार आहे? तर मित्रांनो, देशातील पहिले सायबर विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी सुरू केले जाणार आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे, भारतातील पहिले महिला उद्योजकासाठी स्वतंत्र धोरण मंजूर करणारे राज्य कोणते? तर मित्रांनो, भारतातील पहिले महिला उद्योजकांसाठी स्वतंत्र धोरण मंजूर करणारे राज्य महाराष्ट्र हे आहे. अशा पद्धतीने अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्नावर आधारित सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 52 आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेली आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका
व ज्या मित्रांनी चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे। त्यामुळे येणाऱ्या तलाठी तसेच ग्रामसेवक व येणाऱ्या सर्वच परीक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्त्वपूर्ण सराव प्रश्नपत्रिका आपल्या चॅनलमार्फत आपण दररोज प्रसारित करत असतो। त्यामुळे ज्या मित्रांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्या मित्रांनी चॅनलला नक्की सबस्क्राईब करावे।